केंद्रात पंतप्रधानपदासाठी तर पुण्यात लोकसभेच्या जागेसाठी भारतीय जनता पार्टीत रस्सीखेच सुरू झाली आहे. शहराध्यक्ष विकास मटकरी, आमदार गिरीश बापट आणि अनिल शिरोळे यांच्यात ही स्पर्धा रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी सत्तेच्या विजनवासात आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचारी कर्तृत्वामुळे भारतीय जनता पार्टीच्या स्वप्नांना आता धुमारे फुटू लागले आहेत. त्यामुळेच नितीन गडकरीपासून ते अतृप्त असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्यापर्यंत सर्वजण पंतप्रधानपदासाठी फिल्डिंग लावून आहेत. सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथ सिंग आणि नरेंद्र मोदी यांनीही आपले फासे आता टाकायला सुरुवात केली आहे. केंद्रात जशी रस्सीखेच सुरू आहे तशीच सुप्त रस्सीखेच पुण्यातही पाहायला मिळते. अनेकांच्या स्वप्नांवर पाणी टाकून शहराध्यक्षपद पदरात पाडून घेणाऱ्या विकास मटकरी यांनी या खेचाखेचीत आघाडी घेतल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय. यापूर्वी सुरेश कलमाडी यांना आसमान दाखवणाऱ्या अनिल शिरोळे यांनीही पुन्हा रिंगणात उतरून 2 हात करण्याची इच्छा ठेवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा गाजवणाऱ्या गिरीश बापट यांनाही राज्यात काही सुचिन्हे दिसत नसल्यामुळे दिल्लीवारीची आस लागली आहे. या तिघांच्या आकांक्षांना हादरा देणारी घटना पुण्यात घडण्याची शक्यता आहे. ती म्हणजे प्रकाश जावडेकर मैदानात उतरण्याची. खरं तर गिरीश बापट यांनी कुठल्याही गटाशी आपला गंध ठेवला नाही. त्यामुळे गडकरी गटाचे मटकरी त्यांच्यावर मात करतील. पण केंद्रात सर्व स्तरात राबता ठेवणारे जावडेकर नक्की कुठे लॉबिंग करतील हे सांगता येत नाही. विकास मटकरींना कुठेही पाहणे पसंत न करणारे मुंडे राज्यात सक्रिय झाल्यानंतर शिरोळेंसाठी लॉबिंग आणि फिल्डिंग सुद्धा लावतील. पण गोपीनाथ मुंडेंचं खरं लक्ष अजूनही राज्यावरच आहे. त्यामुळे ते लोकसभेवर किती लक्ष देतील हेही महत्वाचं आहे. त्यामुळे लोकसभेसाठी सध्या तरी विकास मटकरी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. राज्यात विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार या दिग्गज नेत्यांना वश करून आधीच अनुकूल असलेल्या गडकरींकडे ते फिल्डिंग लावून बसलेत. पण टीम कॅप्टनच्या भूमिकेत असलेल्या मटकरींना इतरांना संधी न देता आपणच ओपनिंगला मैदानात उतरणं हे इतर कार्यकर्त्यांना रुचेल का? 2009च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 30,000च्या मतांनी मात खाणारे विकास मटकरी लोकसभेसाठी खरंच योग्य उमेदवार असतील का? भारतीय जनता पार्टीतले अंतर्गत गट त्यांना मदत करतील का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. खरं तर पक्ष चालवणं वेगळं असतं आणि मतांचं गणित जमवणं वेगळं असतं. ज्या विकास मटकरींना महापालिकेमध्ये मतांचं गणित जमवणं शक्य झालं नाही ते विकास मटकरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतांचं गणित जमवतील का? हाही प्रश्न कायम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह दत्ता कानवटे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.